सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता यशम देहि माम देहि श्री म्हाळसा देवी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै रुद्रायै शिवायै सततं नमः। देवी, मी आपल्या साधनेत व्यत्यय आणला, क्षमा असावी। पण मुनिवर, आपण इथे आकाशमार्गे जात होतो, आपले दर्शन झाले, म्हटलं आपल्याला भेटून जावे। मी एकांतात यासाठी आले आहे की मला शांतपणे साधना करता यावी। नारायण नारायण, मी त्वरित प्रस्थान करणारच आहे, परंतु मी जेजुरीच्या वाटेवरच होतो, म्हटलं आपल्याला भेटून जावं। आता मला कोणाबद्दलही काहीही सांगू नका मुनिवर। नारायण नारायण, देवी, मी आपल्याला काहीही सांगणार नाही, परंतु मी आपल्याला इतके विचारू शकतो का की आपण जेजुरीत कधी येणार आहात? का? आपल्याला घाई का आहे? नाही, म्हणजे आपल्या स्वागताची भव्य तयारी करता येईल। ते मला आत्ता सांगता येणार नाही, पण भव्य तयारी स्वागताची करायला मी असं काही केलेलंही नाही। असे कसे? श्री म्हाळसा देवी या अवताराचे सत्य आपल्याला समजणार आहे, तशी आपण घोषणा करणार आहात। त्याची तिथी अजून निश्चित नाही मुनिवर। परंतु 1 मास असे आपणच म्हणाला होतात, आणि त्याला आता काही दिवसच उरले आहेत। हो, मला त्याची कल्पना आहे, पण मला सत्य कळले आहे अशी मी घोषणा केली आहे का? नाही। मग प्रतीक्षा करा। देवी, आम्ही प्रतीक्षा करतोच आहोत, परंतु परंतु आहेच का? देवी, आता आपणच म्हणालात की कोणाबद्दल काही आपल्याला सांगायचे नाही, म्हणून बोलता येत नाही। बोला आता। बानूला श्री खंडेरायांना भेटायचे आहे। तिला हे ठाऊक आहे की 1 मास असे करता येणार नाही, देव असे करणार नाहीत, परंतु सगळे नियम झुगारून ती हे सगळे करणार असे दिसते आहे। आता आज्ञा असावी देवी। मी जेजुरीला जात आहे, तर काही संदेश आहे का? माझ्या नियमांचा जर कोणी भंग केला तर मी त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही असा संदेश द्या। नारायण नारायण, येतो देवी। बानाईनी तुमच्यासाठी सांगावं धाडलंय, त्यासनी तुम्हासनी भेटायचं आहे। देवा, माधवा, देवा, आपण असे एकटेच का उभे आहात? आज राजसभा पण नाही। माधवा, आपण अगदी योग्य वेळेला आला आहात।
म्हाळसेन आता जेजुरीत परत यावं, परंतु हे कार्य कोणावर सोपवावं हा मात्र प्रश्न आहे. देवा, आपली इच्छा असेल तर हे कार्य मी पूर्ण करतो. सेवकांना बरोबर घेऊन जातो आणि त्वरित कार्य पूर्ण करतो. माधवा, मी स्वतःच प्रस्थान केले असते, परंतु कदाचित मी तिथे आलेलं म्हाळसेला आवडणार नाही. आणि त्यांनी यायला नकार दिला तर तिला हे सांगावं की आत्मज्ञान होण्याची जी घटना आहे ती घटना जेजुरी गडावर झाली तर उत्तम आहे. ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. माधवा, नारद मुनींनी बानूकडे जावं आणि तिला सहाय्य करावं असं मी सुचवलं होतं, तेव्हा त्याचं काय झालं? मी मुनिवरांना बाणाईकडे पाठवले होते. त्यांनी त्यांचे कार्य पूर्णही केले असेल. बानूला असं वाटू नये की तिला कोणीही सहाय्य करत नाही. जेव्हा शुभ घडत असते तेव्हा अशुभ हे त्याच्या मागेच असते. श्री लक्ष्मी देवी या इथे आहेतच, परंतु मला चाहू लागत आहे ती अलक्ष्मीची. म्हणूनच आपण जे बोलत आहात ते अगदी योग्य आहे. श्री म्हाळसा देवींनी अशा वेळी गडावर असणे हे योग्य ठरेल. होय, आता म्हाळसेला आत्मज्ञान होण्याची घटना कोणत्याही क्षणी घडू शकते. गत जन्मातील आणि त्याच्याही आधीच्या जन्मातील जे सत्य आहे ते सत्य तिच्या समोर उभे राहील. माधवा, म्हाळसा आणि अदृश्य जग ह्यामध्ये जो पडदा आहे तो पडदा बाजूला सरेल आणि सर्व काही लख्ख प्रकाशासारखं तिला दिसेल. आपण त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहोत देवा. परंतु माधवा, आता यामध्ये कोणतीही बाधा मात्र येऊ नये. देवा, मला असे वाटते की या एका मासात आपण बाणाईची भेट घेऊ नये. देवी, आपण आलात? म्हाळसा, मला जाणवले की आता काहीच अंतर उरले आहे. मग तू तुझ्या इच्छित स्थळी पोहोचशील म्हणून आले. हो, मला हे जे अनुभव आले, जे संकेत मिळाले, त्यावरून असं वाटतंय की आता अल्पावधी उरला आहे. काळाच्या आत असलेलं, माझ्या विस्मृतीत असलेलं सत्य जे आहे ते माझ्या समोर येईल. खरंच तू खूप कष्ट घेतलेस, खूप काही सहन केलेस. त्याला दुसरा पर्याय नव्हता. सगळं भोगून संपायचं होतं. मनुष्य धर्माचे भोग संपले की झाले. मला आता उत्सुकता लागून राहिली आहे की तू या पुढे काय करणार आहेस. देवी, अजून पूर्ण सत्य समोर आलं नाही. जेव्हा ते होईल तेव्हा पाहू. तसं नव्हे म्हाळसा, तू नंतर काय निर्णय घेतेस त्यावर सगळे अवलंबून आहे आणि सगळी तुझी प्रतीक्षा करीत आहे. पण आता ह्या क्षणी माझी साधना सोडून मी कुठेही जाणार नाही. तो सर्वस्वी तुझा निर्णय आहे म्हाळसा. मात्र तू ज्यासाठी इतकी प्रतीक्षा केलीस तो सत्य समजण्याचा क्षण इतका जवळ असताना, एक शुभ घटना कधीही घडेल अशी परिस्थिती असताना तू एकांतात का बरे राहावेस? ही घटना सगळ्यांच्या मध्ये असताना घडली तर उत्तम नाही का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी जेजुरी गडावर परतावं? अर्थात श्री खंडेराय, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी यांच्या सान्निध्यात जर तू असशील तर या घटनेला निश्चितच एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल. आणि गडावर असेही काही जण आहेत ज्यांची तुझी नव्याने ओळख होणार आहे. या मल्हारी अवतारासाठी त्यांनी वेगळे रूप घेतले आहे. देवी, तुम्ही जे सांगता आहात ते काळाच्या त्या पलीकडे आहे. मी अलीकडे आहे.
अजून मी त्याचा विचार केला नाही. मला केवळ तिथपर्यंत पोहोचायचे आहे. जशी तुझी इच्छा. येते मी. आपली नंतर भेट होईल ना? केवळ एकच सांगते म्हाळसा, तू आता अंतिम चरणात आहेस. समोर कोणतीही घटना घडेल, कशीही, मात्र तू शांत राहा, क्रोधित होऊ नकोस. मी प्रयत्न करेन. येते मी. गणूबरा आगोबा, तुम्ही आला भाई. बानाई, तुमचं सांगावा देवासनी दिलाय बघा. मग काय म्हणले देव? आव सांगा की. अगं वय वय सांगतील ना व ते, त्यांचं कामच आहे ते. आलं वय तुम्ही. बानू कवा धरणं तुमचीच वाट बघत होती का कवा सांगावा घेऊन येत आहे ती. वय तर तुम्ही सांगावा दिला तेव्हा देव काय म्हणले? देव म्हणलं का अजून 1 मास संपायचा आहे. हा, तेव्हा अजून तरी तुम्हाला देवासनी काय भेटता यायचं नाही. नाही पर काहीतरी काम असेल म्हणूनच सांगावा धाडलाय का नाही तिनं. वय पर मग उगच का बानू असं करील? नाही, तुमचं खरं आहे जी. पर देवांनी जो सांगावा आमसनी तुम्हाला धाडाया सांगितला होता तो आम्ही सांगितला आहे बघा. आता आम्ही येतो जी. काय करावं मला तर काय कळना झालंय. बानू, आता ग काय करणार तू? देवी, मी येऊ का? या ना. काही हवं होतं का तुम्हाला? नाही, म्हटलं आपल्याशी बोलावं. बरं झालं आलात. म्हाळसा जाऊन 1 मास पूर्ण होईल या काही दिवसातच. हो, तुम्हाला त्यांची आठवण येणं स्वाभाविकच आहे. मग आता ती परत येणं अपेक्षित आहेच ना? हो, आता कधीही परत येतील त्या. तिला आणण्यासाठी कोणी जाणार आहे की कसं काय? निश्चितच. त्यांना आणण्यासाठी कोणीतरी निश्चितच जाईल. माझी इच्छा आहे तिला आणायला जाण्याची. ह्या संदर्भात आपण श्री खंडेरायांशी बोलूया, कारण त्यांची देखील काही योजना असू शकेल. आणि म्हाळसा परत येण्यास आता विलंब होणार नाही. खरं तर आता कधीही येतीलच त्या. तिला सत्य समजण्यासंदर्भात काही घडलंय का? तशी काही घटना घडली तर ते आम्हाला कळेलच. परंतु म्हाळसा स्वतः तशी घोषणा करणार आहेत. देवी, आपणास एक विनंती आहे. म्हाळसा घोषणा करेल तेव्हा करेल, पण असं काही घडलं तर आपण मला सांगाल ना? आपण आई आहात त्यांच्या, त्या स्वतः तुम्हाला सांगतील. मी सांगण्याची आवश्यकताच नाही. हो, पण म्हाळसाने नाही सांगितलं तर? परंतु असं का वाटतं आहे तुम्हाला? कारण मी तिला लहानपणापासून ओळखते आहे. निर्णायक क्षणी म्हाळसा काय करेल काही सांगता येत नाही. तुम्ही म्हणता आहात ते बरोबरच आहे. परंतु खरं सांगायचं तर त्यांना जेव्हा सत्य कळेल तेव्हा हे सारेच वाद संपुष्टात येतील. सारी नाती कळतील त्यांना. आणि अशा वेळी हे सगळं त्या कसं हाताळतील हे सांगता येत नाही. पण तेव्हा ती म्हाळसा नाही राहणार, ती पार्वती असेल आतून. तुम्ही अधिक ओळखता पार्वती देवींना. कशा आहेत त्या स्वभावाने? जशा म्हाळसा आहेत तशाच. त्या अत्यंत प्रेमळ आहेत, सगळ्यांचा विचार करणाऱ्या आहेत, श्री महादेवांवर अतीव प्रेम करणाऱ्या आहेत. आणि क्रोधित झाल्या तर कालीसारखा रुद्रावतार घेणाऱ्या आहेत. ऐकून खूप विलक्षण वाटलं.
नारायण नारायण. प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महेश उभे असताना कोणतीही बाधा कशी येईल? मुनिवर, तुम्ही बानूला भेटायला गेला होतात. हो, आणि एवढेच नाही, मी आता येताना श्री म्हाळसा देवींनाही भेटून आलो आहे. मुनिवर, आपण सावध राहायला हवं. स्वतःहून काही घडवायला जाऊ नका. वेळ नाजूक आहे. आदिशक्ती जागी होणार आहे, त्यामुळे चूक होऊ देऊ नका. माझ्याकडून असे काही होणार नाही प्रभू, परंतु बानूच्या मनात नेमके काय आहे हेच कळत नाही. का? काय झालं? श्री म्हाळसा देवी आणि श्री खंडेराय कैलासात निघून जाणार, त्यामुळे ती अस्वस्थ आहे. परंतु मुनिवर, तुम्ही तिला समजावून सांगितलं आहे ना? मी अथक प्रयत्न करतो आहे, परंतु बानूच्या मनात कोणते तरी वादळ घोंगावत आहे. आणि एवढेच नव्हे तर मी श्री म्हाळसा देवींना भेटलो तेव्हा मला त्यांच्यातही श्री महाकालीचा भास झाला. माधवा, मी काय म्हणत होतो हे तुमच्या ध्यानात आलंच असेल. होय देवा, हा चिंतेचाच विषय आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की श्री म्हाळसा देवींनी आता जेजुरी गडावर येऊच नये. मुनिवर, निर्णय हा झाला आहे. मी स्वतः श्री म्हाळसा देवींना आणायला प्रस्थान करतो आहे. आपण जे कराल ते योग्यच असेल प्रभू. मुनिवर, तुम्ही काही घोळ घातलेला नाहीये ना? नाही प्रभू. गणोबा, राघोबा, देवा, सांगावा घेऊन आलोय बघा. काय झालं? काय नाही परदानजी, गडावरून बानुबाईच्या वाड्यावर आणि बानुबाईच्या वाड्यावरून गडावर सांगावत येतोच आहे. गणोबा, आता काय सांगावं घेऊन आला? देवा, वाहनाईसनी तुम्हासनी भेटायचंच आहे म्हणल्या त्या. देवा, मी श्री म्हाळसा देवींना आणायला जातो आहे. श्री म्हाळसा देवी इथे येतील आणि आपण बाणाईच्या इथे असाल असं नको व्हायला. माधवा, माझ्या ध्यानात येत आहे, परंतु बानूला असं काय बोलायचं आहे की ती वरचेवर असे संदेश पाठवत आहे. देवा, आता मी प्रस्थान करतो. गणोबा, राघोबा, माझ्या प्रस्थानाची व्यवस्था करा. जी देवा. या तुम्ही आता. देवा, मला असे वाटते की या एका मासात आपण बाणाईची भेट घेऊ नये. येतो मी. माझेही कार्य पूर्ण झाले. आज्ञा असावी. नारायण नारायण नारायण.